जय जय रघुवीर समर्थ राम. अवधूत अंजन श्री गुरुदेव दत्त. पहिली गोष्ट हा मृत्यूलोक आहे. दुसरी गोष्ट दुःखालय आहे. तिसरी गोष्ट अशाश्वत आहे. शाश्वत काय नाही. ह्या तीन गोष्टी फिक्स आहेत. कुणीही या, देव या, मनुष्य या, दानव या, पशु या, पक्षी या, कोणीही या मृत्यूलोकात एक प्रारब्ध फेडायला येतात आणि एक नवीन शुभकर्म करायला येतात. शुभकर्माची फळं पुढच्या जन्मात आणि प्रारब्धाची कर्म या जन्मात. प्रारब्धाची फळ या जन्मात. आता काय करायचं आहे आपण लोकांनी? मागच्या जन्माचा विचार करायचा नाही आणि पुढच्या जन्माचा वाट पाहायची नाही. याच जन्मात शेवट करायचा आहे. हे ज्यानं दृढ बांधून घेतलं का नाही त्याला दोनच गोष्टी करायच्या सांगितल्यात. एक भजन, त्यानं बळ मिळतं. भजन म्हणजे हे साधन संध्या हे जे आहेत, केवळ भजन म्हणजे असं नव्हे. एक भजन, त्यानं बळ मिळतं. आणि दुसरं सत्संग, त्यानं विवेक जागृत राहतो. दोनच गोष्टी आहेत. एक भजन, त्यानं बळ मिळतं कारण भगवंताला जाग करतो. आणि तिकडून जसं सूर्य उगवला तरच किरण आहेत. आता किरण आहेत का? नाही, आता रात्र आहे. तसं ज्याची ही सृष्टी, ज्याची ही माया, ते आपल्याला बळ प्राप्त करून देतो, प्रेम प्राप्त करून देतो आणि सत्संगातून विवेक जागृत होतो. म्हणून इथं श्रीधर स्वामींचा एक श्लोक घेतोय आपल्याला. ते म्हणतात, अक्षर सुख प्रदाता श्रेष्ठो अयम गुरु हा सदा जयते. म्हणजे नश्वर सुखाच्या वाटेवर नेणारी तुम्हाला हजारो मिळतात. घेताय का? 2 एकर निघाले, एक फ्लॅट निघालाय, एक गाडी निघाली. नश्वर सुखाची साधने देणारी तुम्हाला पुष्कळ दानशूर या मृत्यूलोकात मिळतात. म्हणून आधी सांगितले स्वामींनी की हा मृत्यूलोक आहे, हे दुःखालय आहे आणि अशाश्वत आहे. नश्वर सुखाची साधने देणारे पुष्कळ दानशूर या जगामध्ये आहेत. पण अक्षय सुख देणारा, अक्षर सुख देणारा आणि निरंतर आपल्याला स्वस्वरूपात आणि मोक्षात ठेवणारा तो फक्त श्री गुरु आहे. आणि या सर्वांच्या मध्ये तो श्रेष्ठ आहे. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म म्हटलेलं आहे. अशा गुरूंचा जर आपल्या मुखात जय जयकार होत नसेल, स्मरण होत नसेल, कृपेची आपल्याला करुणा भागता येत नसेल किंवा आपण कृपेनं ऋणी राहत नसेल, तर त्याला सुख कुठून, शांती कुठून, आनंद कुठून, समाधान कुठून, संतोष कुठून? अशक्य आहे. म्हणून अपार आनंदरूपी अशा स्वतःलाच तो आपल्या भक्तांना देऊन टाकतो. म्हणजे थोडंसं केलं तर मुलानं, थोडंसं केलं तर आईवडिलांना कौतुक वाटतं. आईवडिलांनी ढिगभर केलं तरी मुलांना कौतुक वाटत नसतं. खरं ना? पण मुलानं जर एवढं केलं तर आईवडिलांना कौतुक वाटतं. तसं भगवंत म्हणतात, माझ्या भक्ताने प्रेमानं हाक जरी मारली तर मला माझं स्थान सोडावं लागतं आणि त्याच्यापुढे कुठल्याही रूपात प्रकट व्हावं लागतं. म्हणून त्याला उदारांचा राजा म्हणतात. अर्थात तेने वायम गुणान दत्त इति. असा राजा जो आहे तो कोणीही नाही, एक सद्गुरू राजा आहे. दुसरं कोणीच. सद्गुरू राज दत्त या रूपानं या क्षितिज तलावर प्रसिद्ध आहे. म्हणजे दिसत तर नाही पण कार्य तर करतं. जसं वसंत ऋतू आलेला दिसत नाही पण झाडं भरलेली दिसतात, फूल दिसतं, सुगंध दिसत नाही. तसं भगवंत दिसत नाही पण त्याचं प्रेम कुठून तरी आपल्यापर्यंत पोचत असेल तर असं समजायचं की आपण त्याच्या कृपेखाली आहोत. कुठून तरी आपल्याला अकारण शांती येत असेल तर नक्कीच आपण त्याच्या सावलीखाली आहोत. म्हणून स्वतः सरस्वती जरी वर्णन करायला बसली
किंवा गोळा केलेली लेखणी सामग्री त्या म्हणजे सगळ्या वनाच्या लेखण्या केल्या, समुद्राची शाई केली, आकाशाचा कागद केला, तरीसुद्धा या पुरुषांची आणि गणपती स्वतः लिहायला बसले, सरस्वती स्तुती करायला बसले, तरी ह्या सद्गुरूची स्तुती अजून खरी कोणी करू शकणार नाही. एवढी मोठी कृपा संपूर्ण जगावर आहे, देवतांच्यावर. म्हणून हे सगळं जाणल्यानंतर मी कशाला वर्णन करून सांगत बसू. तर स्वामी म्हणते, तेव्हाच चित्ताचे चिंतन शब्दाची उत्पत्ती नसलेल्या त्या आत्मरूपी खरा त्याला सुख होईल. म्हणजे जिथं समजा आपण म्हटलं की गुळ कसा लागतोय, तर गोड म्हणजे कसा, गोड म्हणजे कसा, गोड पण म्हणजे कसा, तर गोडीला शब्द नाही, चवीला शब्द नाही, गुळाला शब्द आहे, चवीला नाही शब्द. अशा सद्गुरूंचं वर्णन काय करू. त्यासाठी तुम्ही स्वतःच त्यांचा आश्रय घ्या आणि त्यांच्या भक्तीनं हे जीवन शेवटचं करा, हा जन्म शेवटचा करा. म्हणून त्रिगुणातीत अशा आत्मतत्वाची शांतपणे आराधना करणारा अत्री ऋषी व त्यांची असूया न करणे अशी शुद्ध बुद्धी जी अनुसया, तिच्या ठिकाणी ज्ञानविज्ञान रूप पूर्ण असा पुत्र म्हणजे अप्रोक्षपणे साक्षात ब्रह्मतत्वच या जगात दत्तात्रेयाच्या रूपात प्रकट झालं आणि त्या दत्तात्रेयाने गुरूंच्या रूपात जगाला सुखी केलं. म्हणून प्रत्येक गुरूंचा अवतार हा साक्षात दत्तांचाच अवतार आहे. पण तो गुरु 3 गुणांनी संपन्न असावा लागतो. म्हणजे त्याला संपूर्ण वेदशास्त्राचं ज्ञान असावं, ती शांतमूर्ती असावी, ती परिपूर्ण या जगात माया आणि ममता रहित असावी, अहंकार रहित असावी. अशा निर्विकल्प आत्मस्थितीमध्ये राहणाऱ्या सद्गुरूंचं जर कोणी वर्णन करेल तर त्याच्या वाट्याला एक स्वात्मतत्वाची उपासना म्हणजे एक आत्मतत्वाचं सुख, शांती, समाधान, या पलीकडे त्याला कशाचीच अपेक्षा राहत नाही आपल्या खऱ्या गुरूंच्याकडून. असं त्या सुखाने मी ते अनुसंधान सतत ठेवतोय की जेणेकरून माझ्यावर माझ्या सद्गुरूंची कृपा अखंड, माझ्या दत्तात्रेयाची कृपा माझ्यावर अखंड राहावी. म्हणून मी त्या सुखानं भारावून जातोय, त्या आनंदानं भारावून जातोय आणि त्यांचा अखंड अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तिथं दत्तात्रेयाने ही सेवा कबूल करावी आणि मला ती कृपा प्राप्त करून द्यावी. पुढच्या श्लोकात सांगते, अशी अपेक्षा ठेवणारा, लोकांच्यावर मिळेल तेव्हा परोपकार करणारा, अखंड समाधानी राहणारा, आणि जगामध्ये निर्वैर राहणारा जो कोणी तत्वता या वाटेनं जात असेल त्याला दत्तकृपा झाल्याशिवाय राहत नाही, गुरुकृपा झाल्याशिवाय राहत नाही. आणि मी ते आनंदघन दत्तच आहे असा निश्चयानं तो बोलू शकतो किंवा बोलतो. त्यांना हा संसार पुन्हा कसलीही बाधा करत नाही आणि पुन्हा संसारामध्ये त्याची इच्छा कधीच यायची इच्छा नसते. तो संसारात राहून संसारी होत नसतो, तो पुन्हा या मृत्यूलोकात जन्मत नसतो, असं दत्त उपनिषदामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी या जन्माचं सार्थक करणं एवढीच आपली ती कर्तव्यता. इति श्री सद्गुरू अर्पणमस्तु. दत्तात्रेय अर्पणमस्तु. नारायण नारायण नारायण.